नागपुर के नई कामठी थाना पुलिस ने घरफोड़ चोरी के एक मामले का महज 12 घंटे में खुलासा करते हुए आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी के पास से सोने के आभूषण, नकदी और वारदात में इस्तेमाल मोबाइल फोन समेत करीब 4,69,000 रुपए का माल बरामद किया गया। सीसीटीवी फुटेज और गुप्त सूचना के आधार पर पुलिस आरोपी तक पहुंची। जानकारी के मुताबिक 7 अगस्त को कामठी में शुक्रवार बाजार लगा था। शिकायतकर्ता सुरेंद्र परमानंद लोनारी सुबह करीब 11:30 बजे घर पर ताला लगाकर परिवार के साथ सब्जी की दुकान लगाने के लिए बाजार गए थे। रात करीब 8:30 बजे जब वह घर वापस पहुंचे तो दरवाजे का ताला टूटा हुआ मिला। घर के अंदर जाकर देखा तो लोहे की अलमारी का लॉकर खुला था और उसमें रखे सोने के आभूषण और नकदी गायब थी। शिकायत के बाद नई कामठी पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू की। पुलिस टीम ने आसपास लगे सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली, जिसमें एक संदिग्ध व्यक्ति नजर आया। इसके बाद पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर 43 वर्षीय रोहित नरेश गेडाम निवासी भीमनगर जय भीम चौक कामठी को हिरासत में लेकर पूछताछ की गई। पुलिस के मुताबिक पूछताछ में आरोपी ने चोरी की वारदात कबूल कर ली। आरोपी के पास से सोने की माला, झुमके, नथनी, अंगूठी और नकदी बरामद की गई। इसके अलावा वारदात में इस्तेमाल करीब 8,000 रुपए कीमत का मोबाइल फोन भी जब्त किया गया। पुलिस ने कुल 4,69,000 रुपए का माल बरामद किया है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटिल, संयुक्त पुलिस आयुक्त नवेंद्र चंद्र रेड्डी, अतिरिक्त पुलिस आयुक्त वनिता शाहू, पुलिस उपायुक्त संदीप पखाले और सहायक पुलिस आयुक्त अंकुश खेलकर के मार्गदर्शन में की गई। कार्रवाई में वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेश आंद्रे, पुलिस अधिकारी योगेश नाल्टे, अक्षय झगड़े समेत पुलिस टीम ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। दिनांक 7 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये फिर्यादी सुरेंद्र लोनारे यांच्या घरी घरफोडी झाली होती. ती भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. सायंकाळी घरी आल्यावर त्यांना घराचे लॉक उघडे दिसले आणि घरामध्ये प्रवेश करून त्यांनी पाहिले असता त्यांची रोख 1,20,000 आणि सोन्याचे दागिने असा 4,61,000 असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावरून पोलीस ठाणे नवीन कामठी येथे गुन्हा दाखल झाला होता. आणि त्या दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री अक्षय झगडे, योगेश नाल्टे आणि त्यांच्या स्टाफने कसोशीने तपास करून 7 ते 8 तासामध्ये तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन आरोपी नामे रोहित गेडाम याला ताब्यात घेतले आणि त्याला ताब्यात घेऊन अटक केली आणि त्याची विश्वासात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आणि त्याच्या घराची झडतीमध्ये कलम 27 प्रमाणे सर्व मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात आला आहे आणि या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे अंमलदार दीपक कुमार चोले, नितेश अवघडे, नसीम अन्सारी, विलास चिंचुलकर, आकाश टेकाम यांचा सहभाग होता आणि फिर्यादीने पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. सर, यामध्ये काय काय चोरीला गेलं होतं सोन्याच्या दागिने? याचे सोन्याचे दागिने होते. याच्यामध्ये झुमके, नाकातले नथ आणि गोफ, अंगठ्या होत्या, काही कानातले कुडके होते आणि रोख रक्कम होती. या प्रकारचे एकूण टोटल 4,61,000 मुद्देमाल होता. तो आपण पूर्णपैकी 100% आपण हस्तगत केलेला आहे. त्या व्यतिरिक्त आरोपीचा मोबाईलही जप्त केलेला आहे आणि ही कारवाई 12 तासात करण्यात. ही कारवाई आपण 12 तासामध्ये